जिल्हास्तरीय रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मागणीसाठी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। थाली बजावून घोषणा देत प्रहार संघटनेने रुग्णालय व्यवस्थापनाला सळो की पळो केलाय। जिल्हास्तरीय रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना 3 वर्षांपासून वेतनच मिळालेलं नाही। 2022 ते 2024 या कालावधीतील तब्बल 34 लाख रुपयांची तफावत। या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा रुग्णालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सौंदडे यांच्या दालनापर्यंत जोरदार मोर्चा काढला। यानंतर थाली बचाव आंदोलन करत थेट डॉक्टर सौंदडे यांच्या कार्यालयात ठिय्या देण्यात आला। 2024 मध्ये ऑगस्ट मध्ये एक आंदोलन केलं होतं याच कॅबिनमध्ये की ज्या 6 कर्मचारी कंत्राटी कर्मचारी जे तिथे 4 वर्षापासून कोरोना पिरियड पासून जे सेवा देत आहेत त्यांना अजूनपर्यंत नियमित केलेलं नाही। वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांना ते नियमित करण्यात आलेलं नाही आहे। त्याचप्रमाणे जे सफाई कर्मचारी आहे, इरविन मधील डफरीन मधल्या ज्या महिला सफाई कर्मचारी आहे, जे पुरुष सफाई कर्मचारी आहे, यांचा जो पगारातील जो तफावत आहे ती 4 वर्षापासूनची जी पगारातील तफावत आणि बोनस ही सुद्धा त्यांनी या 4 वर्षापासून दिलेली नाही आहे। येणारे आमचे जे कोणी इथचे जे हे असेल, कोठारी साहेब असेल किंवा सीएस असेल, यांना वारंवार यांनी निवेदन दिलेले आहे। वारंवार या कॅबिनमध्ये आंदोलन झालं आहे, परंतु त्या आंदोलनाचं कुठलंच फलित झालं नाही। सरतेशेवटी आज या सर्व कर्मचाऱ्यांनी, या महिला वर्गांनी इथे निर्णय घेतला आहे की आता या कॅबिनमधून जिथपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही, त्यांना समाविष्ट करून घेणार नाही आणि त्यांना त्यांच्या पगारातील जे देयक आहे त्याची तफावत जे अदा करणार नाही, ज्याचा 36 लाख काहीतरी 38,000 असे तफावत आहे, ती जोपर्यंत त्यांना अदा होत नाही तोपर्यंत यांनी निर्णय घेतला आहे की आम्ही सीएचच्या कॅबिनमध्ये शांततापूर्वक इथेच बसू, इथेच ठिय्या मांडू, इथेच रात्री झोपू आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, त्यांना नियमित पगार भेटत नाही आणि त्या टेम्पररी कर्मचाऱ्यांना जिथपर्यंत नियमित करणार नाही तोपर्यंत सीएचच्या दालनातून कोणीच उठणार नाही, कोणीच हलणार। मात्र सौंदडे रजेवर असल्यामुळे आरएमओ डॉक्टर सोळंकी यांच्यासोबत तातडीची बैठक घेण्यात आली, परंतु त्यातूनही कोणताही तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे प्रहारचे वसू महाराज यांनी थेट इशारा दिलाय, मागण्या पूर्ण होईपर्यंत राहुटी आंदोलन करण्यात येईल। प्रकरण गंभीर असल्यामुळे सिटी कोतवालीचे निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेश रेड्डी यांनी यापूर्वी वेतन प्रश्नावर बैठक घेतली होती, परंतु अजूनही काही कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने असंतोष शिगेला पोहोचला आहे। म्हणजे ह्या लोकांचाही वेळ तुम्ही वाया घालून राहिले, त्याचाही वेळ वाया घालून राहिले। एक तर तुम्ही काम चुकारपणा करून राहिले, तुम्ही तुमच्या कामात तत्पर नाही आहे, त्याच्यात सर्वेला त्रास देऊन राहिले। काय झालंय 6 महिन्यापासून तुम्हाला देऊन राहिले, 6 महिन्यापासून तुम्ही काय केलं याच्यासाठी? आता म्हणता सीएस नाही आहे। मुंबईची मीटिंग दिलेली आहे, आपण पत्र मागितलं, मीटिंग झाली 16 तारखेची, आजची 7 तारीख आहे, अजूनपर्यंत सीएस हजर झाले सीएस तर नाहीच नाहीये महाराज। एमएस कडे चार्ज आहे, पवारकडे, पवार हजर नाही। पण दुसरी गोष्ट आता सगळ्या 2-4 घंटे बसल्यानंतर निर्देशनात आला तर ज्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांनी पगारासाठी थाली वाजून ठिय्या आंदोलन करत आहेत। आता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर प्रहारचं आंदोलन आणखी तीव्र होणार हे निश्चितच।